नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी अख्खा घर छान मारल्यानंतर मला टोकियो भेटली होती माझ्या कपाटामध्ये. काय बोलायचं या मुलीला मला काहीच समजत नाही. मंडळी, गरमी सुरू झाली आहे. आता पाण्याच्या बॉटल खूप साऱ्या भरून ठेवाव्या लागतील. त्यासाठी बाबांनी आज नवीन बॉटल्स आणल्या होत्या. आणि इथं माझं काय चालू मला माहिती, साधा प्लॅस्टिक मला ओपन करता येत नाही. आज एवढं हार्ड प्लॅस्टिक होतं मंडळी की ते ओपनच नव्हतं होत माझ्या हातून. माझा कॅमेरा समोर चांगला पचका करून मी गेले होते ठुसायला. आईने आज चपात्यांचे रोल बनवले होते. मग रोल आणि सॅलड खाऊन मी निघाले होते जिमला. मंडळी, जिम पोहोचले होते मी. आज शाळेत माझा बॅड डे होता, कारण माझ्या पायाला खूप जोरात लागलं होतं आणि ब्लड पण निघाला होता. आज पण जिम मध्ये मला वर्कआउट, योगा, स्ट्रेचिंग वगैरे करायला जमलं नाही, कारण ऑफिसमध्ये थोडं काम होतं मला. आणि मंडळी, घरी जाऊन मला बॅग पण पॅक करायची आहे व लवकर सुद्धा झोपायचे, कारण मला सकाळी 5 वाजता उठून भिवंडीला जायचंय माझ्या मावशीकडे. मी आणि आई मावशीकडे का चालू ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये नक्की समजेल. आणि या दोघी पोरींचं काय चाललंय बघा. माझं नकळत फोटोशूट चालू आहे. आणि आज माझा खरंच बॅड डे होता, कारण माझं डोकं पण खूप जास्त दुखत होतं. मला टेन्शन पण आलं होतं, मी घरी कधी जाऊ, कधी बॅग पॅक करू, कधी झोपू, कारण मला सकाळी 5 वाजता निघायचं आहे. घरी पोहोचले होते मी आणि या माय लेकीचं उत्तू चाललेलं प्रेम बघून माझा पण मूड खूप चांगला झाला होता. मग माझ्या झालेल्या चांगल्या मूडला घेऊन मी घेतली होती बॅग पॅक करत, आणि माझा मूड पुन्हा खराब झाला होता, कारण माझ्याकडे टाइम कमी होता आणि मी खूप जास्त कन्फ्युज झाली होती, हे घेऊ का ते घेऊ. फायनली माझी बॅग पॅक करून झाली होती मंडळी. चला मग मंडळी, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये सांगा. टाटा, बाय बाय.